वंदे मातरम मित्रांनो, उद्या 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे। आता मी आहे A1 कुशन सेंटर इथं, हे बोधलेनगर नाशिकला इथं आहे। तर हे आमचे जुने मित्र आहे। तर मित्रांनो, हे जे कॅनव्हास आहे, हे कॅनव्हास आपण कॅनव्हासला फ्रेम लावतोय। उद्या डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचं जे स्नेहालय प्रकल्प आहे त्याच्यामध्ये अजून एक प्रोजेक्टची भर पडणार आहे। मानसिक रुग्णांसाठी ते एक नवीन प्रोजेक्ट चालू करताय आणि त्या प्रोजेक्टमध्ये माझी लेक छकुली म्हणजे कुलकर्णी सरांनी खरं तर आवाहन केलं होतं सगळ्या आर्टिस्टला की तुम्ही अशी एखादी पेंटिंग द्या आम्हाला की जेणेकरून तिथल्या पेशंटला ते पेंटिंग बघून थोडीशी ऊर्जा मिळेल, थोडी नवी उमेद मिळेल। तर माझी लेक छकुली किंवा अपर्णा ह्या कॅनव्हासवर आज पेंटिंग करणार, तर ते कॅनव्हास ठोकायला आम्ही इथं आलो होतो। तर उद्या आम्ही नगरला पहाटे 5 वाजता निघणार आहोत। तर तो एकंदर प्रवास आणि ह्या पेंटिंगचा प्रवास हा सगळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त A1चे जे संचालक आहे, भाऊ आहेत हे A1चे संचालक आहे, विषय एवढाच आहे इथे की लोक कशी एकमेकांना मदत करत असतात। इथं जात पात धर्माला काही स्थान नाही आहे। लोकांना फक्त कळालं ना की तुम्ही चांगल्या दिशेने चांगल्या गोष्टीसाठी काम करताय तर भरभरून लोक साथ देतात, भरभरून लोक मदत देतात। याचं पण दुकान फर्निचरचं दुकान आहे इथं बोधलेनगरच्या बस स्टॉपवर। मी आज खरं तर खूप दुकानं फिरलो, 5-7 दुकानं फिरलो, पण मला केवढं कारागीर भेटत नव्हता जो मला ही फ्रेम ठोकून देईल। पण ह्या मुलांनी मला ती लगेच करून दिली। तर या दोघांचे धन्यवाद, त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांचं ह्या पेंटिंगसाठी। हे पेंटिंग खरं तर तुमच्या माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही, पण जे पेशंट जातील तिथं त्यांना त्या पेंटिंगकडे बघून जर थोडंसं नवचैतन्य येत असेल तर काय अडचण आहे ना। हे बघा किती परफेक्ट, एकदम कडक यांनी बनवून दिलेलं आहे, एकदम वाह। हाँ वही तो वीडियो ले रहा, तू भी काढा रे ना। अरे कुछ नहीं, मेरा YouTube चैनल है, मैं उस पर ये डालने वाला हूँ। मित्रांनो, कालच छकुलीचा लास्ट एक्झाम झालेली आहे, शेवटचा पेपर झालेला आहे। आज ती घरी आली, आपण ही फ्रेम तयार केली आहे आणि तिच्या मनात जी पेंटिंग आहे तर त्या पेंटिंगचा रफ स्केच करणं सुरू आहे आता। हे जे दिसतं हे गोल, हे सॅटर्न आहे, सॅटर्न ग्रह सॅटर्न। आणि ती जे आता काढते ते एक व्हेल प्रजातीतला एक मासा आहे जो त्या प्रजातीतला एकमेव उरलेला आहे पूर्ण जगात। तर त्याचं एकटेपणा, त्याचं लोनलीनेस दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। हा तो व्हेल मासा आहे। मित्रांनो, दुपारचे 4:30 वाजले। किती वाजेपासून स्टार्ट केलं होतं बाळा आपण? 2 वाजता चालू केलं होतं। मित्रांनो 6 वाजले आणि आत्ताशी हिचं म्हणजे बेस रेडी झालेला आहे। अजून जो व्हेल आहे आणि सॅटर्न आहे त्याला कलर करणं बाकी आहे आणि बाकी हे 000 याला डिटेलिंग बाकी आहे। हे याला काय, हे काय ग? ते एअर बबल्स आहे ते, त्याला डिटेलिंग बाकी आहे। 2 वाजेपासून बसले, 4 तासात एवढं काम झालं आहे, कंटिन्यूस बसली बिचारी। मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे। अजून सॅटर्न आमचा झालेला आहे तयार, सॅटर्नच्या रिंग अजून तयार झालेले नाही आहे। नंतर ह्या व्हेलचे डोळे तयार झाले नाही, पण बाकी व्हेल बघा समोरून दाखवतो, 1 मिनिट। हे बघा, हे असं पेंटिंग आहे आणि त्याच्याबद्दल नेमकं काय आहे, म्हणजे हे असं का पेंटिंग आहे हे ती उद्या सांगेल किंवा थोड्या वेळाने सांगेल जेव्हा ते कंप्लीट होईल ते। छकुलीने अभिनव अशी एक कल्पना काढलेली आहे। तिने जो स्पंच असतो आपला साधा स्पंच, हे बघा हा स्पंच वापरून तिने अर्धा कलर केला आहे। आधी ब्रश वापरत होती, मग आता स्पंच वापरते आणि स्पंचनी ते मस्त करते। क्या बात आहे। काय दिसतोय तो डॉल्फिन? नाही, वेल आहे। हां, इट्स अ वेल, इट इज नॉट अ डॉल्फिन। आय एम नॉट ए नॉन व्हेज, दॅट्स वाय आय डोंट नो फरक इन माशा। मित्रांनो, हा जो आहे ना हा सॅटर्न ग्रह आहे आणि त्याचे स्ट्रोक आता चालू आहे आणि स्पंच वापरते। स्पंच सॅटर्न का बरं इथं? आय डोंट नो, मला सॅटर्न आवडतो म्हणून। ओ, म्हणजे लाईक युनिव्हर्सशी रिलेटेड एक कोणता तरी प्लॅनेट दाखवायचा होता
आय थॉट की लाईक ब्लू बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट ऑरेंज कोणताही ब्लॅक चांगला दिसेल. पण मला माहिती नव्हतं सॅटन ऑरेंज कलरचा नसतो, बट स्टील आय चॉईस सॅटन तेव्हा, म्हणून मी तू जेव्हा सॅटन बघितलं तेव्हा ऑरेंज होता भाऊ. हा, बाकी जे बघत असतील तो काळा निळा पिवळा आपल्याला काही माहित नाही, पण तू जेव्हा बघितला तेव्हा तो असा होता. 1 वाजेपासून आमच्या घरात हा सगळा पसारा आहे. तुम्ही बघू शकता, हे आमच्या घरातलं सिटिंग आहे ॲक्च्युली. आणि ते कॅनव्हास एवढं मोठं होतं की आम्हाला त्या सिटिंगवरच त्याला ठेवून करावं लागलं आहे. सगळ्यांना उभं राहण्याची शिक्षा मिळालेली आहे, कोणीच बसू नाही शकत आहे याच्यावर. पण मजा येते जे बनतं आहे. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजले आणि आपलं पेंटिंग पूर्ण तयार झालेलं आहे. हे असं पेंटिंग आहे. तिने तर मगाशी सांगितलेलंच आहे याचा 00चा काय अर्थ, ह्या व्हेलचा काय अर्थ आणि सॅटनचा काय अर्थ आहे. तरी आपण उद्या परत तिच्याकडनं जाणून घेऊ. अतिशय कष्ट केले. सकाळी दुपारी 1 वाजेपासून बसली होती आणि एक अर्ध्या तासापूर्वी हे पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे. वंदे मातरम मित्रांनो, पहाटेचे 6 वाजलेले आणि आता आपण निघालो आहोत अहिल्यानगरच्या दिशेने. आज 10 ऑक्टोबर आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे आणि त्यानिमित्त छकुलीने जे पेंटिंग तयार केलं होतं मानसग्रामसाठी, आपल्या स्नेहालयाच्या प्रोजेक्टसाठी, ते आपलं द्यायला चाललेलो आहोत. त्याच निमित्त डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांना भेटायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळी आपल्याला 5 वाजेच्या आत परत पण यायचं आहे. आज हुनचुक वांगडू म्हणजे सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात निदर्शनं आपण करणार आहोत नाशिकमध्ये. तर मित्रांनो, सुंदर असा सूर्योदय झालेला आहे, सनराईज झालेला आहे आणि खड्डे म्हणजे काय बोलायचं, इतके खड्डे, 100-200 मीटर सुद्धा रस्ता प्लेन नाही आहे. खूपच छळ होतोय. टोल तर माफ होत नाही आहे. माफ म्हणजे काय उपकार नाही करत आहे, पण जर तुम्ही चांगले रस्ते देऊ नाही शकत तर त्याच्या अगेन्स्ट आमच्याकडनं पैसे कसे घेता. रोज करोडोनी, हजारो कोटी रुपये जमा होत असतील, पण तरी रस्ते का नीट होत नाही. मोन गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो. एकदम तगडा तिरंगा लावलेला, एकदम उंच. मित्रांनो, आम्ही काही चंद्रावर नाही आलेलो आहे. आम्ही आपल्याच महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिल्ह्यात आहोत, अहिल्यानगर. पूर्वीचं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं. त्यांनी सामान्य जनतेच्या जीवनात काय फरक पडला हा संशोधनाचा विषय. फक्त एखाद्या प्लॉटला नामकरण केलं त्याच्यामुळं सामान्याच्या जनजीवनात काय फरक पडतो. खड्डे तर तसेच आहे. म्हणजे माफ करा चुकलो मी. खड्ड्यांमध्ये कुठं जो रस्ता आहे तो तसाच आहे. इतका बोगस रस्ता आहे हा आणि इतक्या वर्षांपासून बोगस आहे. म्हणजे त्याची लेगसी जी आहे इथल्या आमदारांनी, खासदारांनी, ती अजिबात ढळू दिलेली नाही आहे. अजिबात. म्हणजे तुम्हाला मीटरवर ज्या तुमच्या तोंडात शिव्या निघतात, कोणासाठी निघतात ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर ती जी लेगसी आहे ती अजिबात इथल्या आमदारांनी, खासदारांनी संपू दिलेली नाही आहे. आणि मला इथं सगळीकडे आहे ना त्या प्रदीप मिश्राचे बोर्ड दिसत आहे. तर प्रदीप मिश्रा येणार आहे वाटतं संगमनेरला. तुम्ही ना त्या शंकरावर पाणी टाका ना, बादलीवर टाका, मोटर लावून टाका, अख्खी विहीर ओतून टाका त्या महादेवावर. पण ह्या आमदारांना, खासदारांना उत्तरदायी करा ना. त्यांना प्रश्न विचारा, त्यांना उत्तर देऊ द्या की बाबा हा रस्ता का होत नाहीये. म्हणजे तुम्हाला
ह्या प्रत्येक गावातून कोणी ना कोणी ह्या रस्त्यांच्या खड्ड्यापायी मी तुम्हाला सांगतो कोणी ना कोणी अकाली मृत्यूला सामना त्यांनी केला असेल बिचाऱ्याने, किंवा मोठे ॲक्सिडेंट झाले असते, हातपाय मोडून घेतलेला असेल, ते दिलं सोडून तर ह्या प्रदीप मिश्राचं शहाणपण ऐकत बसायचं का? जा आणि शंकराला पाणी टाका. हे बघा प्रदीप मिश्राचे बोर्ड, अख्ख्या नगर जिल्ह्यात त्याचे बोर्ड आहे या प्रदीप मिश्राचे, अख्ख्या नगर जिल्ह्यात. आणि ऑर्गनायझर कोण आहे माहिती का? विखे परिवार आहे, विखे परिवार, जे वर्षानुवर्षांपासून तिसरी पिढी त्यांची राजकारणात, 3 पिढ्या झाल्या त्यांच्या राजकारणात. ते हा रोड बनवू नाही शकले आणि ते आपल्याला म्हणणार आहे आता की जा त्या प्रदीप मिश्राचं ती भनभन ऐका आणि त्या शंकरावर पाणी टाका. तुमच्या घरात कोणी मेलं तरी चालेल, तुमच्या घरातल्यांचे हातपाय मोडले तरी चालेल, पण तुम्ही शंकरावर पाणी टाका आणि त्या नशेमध्येच राहा देवा धर्माच्या. तुम्ही तुमच्या वास्तविक जीवनात किती हाल अपेष्टा सोचताय ते विसरून जा. काय लेका हो, आपल्याला कोण कोण आहे बा, या आमदारांना खासदारांना यांचे हे तोंड आहे ना लक्षातच ठेवा. यांनी तुम्हाला बर्बाद केलेलं आहे. तुम्ही 1000 आणि 1500 रुपयावर विकले जाणारे लोक आपण. हा, लाडकी बहीण, लाडकी कायची लाडकी बहिणी? त्याच बहिणीचे नवरेच मरू राहिले नाही तर रस्त्यावर. जरा विचार करा. बघा या राहुरी मधली धूळ बघा मित्रांनो. काय म्हणजे तिथं माणसंच राहतात का काय? आणि या हा म्हणतो शंकरावर पाणी टाका. तेच पाणी या रोडवर पडलं का रोडचं आमचं डांबर वाहून जातं. एवढी ऍड केलेली त्या प्रदीप मिश्रांनी आणि विखे पाटलांनी. इतके बोर्ड लावले, ते बोर्डचे पैसे जर हे खड्डे बुजवायला वापरले असते तर 2-5 किलोमीटरचे तरी कमीत कमी खड्डे आहे ना बुजले असते. नाही काही तर 2-5 किलोमीटरचे तरी खड्डे बुजले असते. एवढा पैसा वेस्ट केलेला आहे. मित्रांनो, आपण आता टेहरेला पोचलोय आणि हे आपलं धामणे सरांचं माऊली सेवा प्रतिष्ठानचं छोटं युनिट आहे आणि मोठं युनिट पुढं आहे. हे इथं आधी धामणे सरांनी काम सुरू केलं होतं. आज त्या रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे. ते वटवृक्ष थोडंसं पुढे आहे. मित्रांनो, आता आपण इसळक नावाच्या गावात आलेलो. इसळक, आणि अजून 5 मिनिटं लागणार आहे आपल्याला प्रोजेक्टवर जायला. In 300 meters, turn right. हे बघा मित्रांनो, आनंद, अनाम प्रेम, स्नेहस्पर्श, मानसग्राम, हिम्मतग्राम. In 600 meters, turn right. तर इथं स्नेहालयाचे आपल्या भरपूर प्रोजेक्ट दिसत आहे. तर त्यापैकीच एक आनंदग्राम आहे. अगं तू किती ओव्हर ऍक्टिंग करते. मित्रांनो, किती कोंबडे आले बघा. कोंबडेच कोंबडी. मला जाताना ते तोडून द्या. तुटत नाही अगं, ते लय अवघड आहे ते तोड. प्लास्टिक सारखं. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत मानसग्राम इथे. आणि ही ती बिल्डिंग आहे मानसग्रामची, जिथे आता मानसिक रुग्णांसाठी काम केले जाणार आहे. त्यांना एक नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न होणार आहे. हा, एव्हरीडे इज अ न्यू बिगिनिंग. आणि जी वेल आहे, ही वेल अशी आहे जी तुमच्या स्पीशीज मध्ये एकच उरलेली आहे ऑन द प्लॅनेट. सो इट्स लाईक इट डिपेंड्स लोनलीनेस अँड द स्काय अँड द सॅटर्न वगैरे रिप्रेझेंट्स युनिवर्स. लाईक आपण आपल्या युनिवर्सचे एक पार्ट कॉन्ट्रीब्यूट करतोय सो दॅट द वेल डज नॉट फील लोनली अँड एव्हरीडे इज अ न्यू स्टार्ट. क्या बात है यार. येस, तू सांगितल्यानंतर मीच कुऱ्हाडे. ते बंधू म्हणत होते कुऱ्हाडे खेळ बघू, त्यांना म्हटलं मीच कुऱ्हाडे. तर मित्रांनो,
आपण आता मानसग्रामच्या पहिल्या मजल्यावर आहे आणि हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हे बघा किती सुंदर सुंदर पेंटिंग लोकांनी पाठवलेले आहे. तर ह्या पेंटिंग बरोबरच माझ्या लेखीचं पेंटिंग इथं लागणार आहे. And this whale, it is like the only whale remaining in its species on the planet. So it represents loneliness. But the sky and the satin represents universe. Like we are giving our small part of our universe to the whale such that it does not feel lonely. Also, like every day would be new. That's like the idea. So what are the 3 songs? The first song is Zero Hour, like 0 o'clock basically, then Alien 52 and My University. And where did you do your BFA? आपने fine arts किया? No, actually I'm doing dentistry first year. अच्छा, so you are a self-taught artist. Yeah, like I used to learn till my school arts. After that I used फिर fine arts नहीं किया? no, it's like I just inclined toward medicine more after my 10th. तर मित्रांनो आम्ही आता फर्स्ट फ्लोअरवर आहोत आणि हाच मेन पोडियम आहे मला वाटतं एंट्रीचा. आणि ऑलरेडी इथे काही पेशंट्स आहेत जे म्हणजे काम खरं तर स्नेहालयाचं गेली 5-7 वर्षापासून चालूच आहे मला वाटतं. हे जे मानसिक रुग्ण आहे त्यांच्यासाठी. आणि आता थोड्याच वेळात तिथले कलेक्टर वगैरे येतील. अजून वरचं काम बाकी आहे, सेकंड अँड थर्ड फ्लोअरचं काम बाकी आहे. हा सगळाच परिसर खरं तर स्नेहालयाचा आहे. इथल्या मुली बघा रांगोळी कशा काढताय मस्त. मित्रांनो स्थानिक CP SP जे पण असतील ते इथं आता आलेले आहे. तर मित्रांनो इथं आपल्या छकुलीचं पेंटिंग आता भिंतीवर लागतंय आणि हा आजचा मेन स्टेज आहे. स्नेहालय की कामना, हम सबकी ये कामना, मानसग्राम की कामना. देवी एकदम प्लीज हाफ सेंटर में ऊपर रिक्वेस्ट सर अमित सर 1 minute with the Anand Bhandari sir has come sir to inaugurate the logo of स्नेहालय की कामना, हम सबकी ये कामना, मानसग्राम की कामना, गिरीश कुलकर्णी की कामना, करमलीकर की मुंबई हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी. मुंबई हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी. कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी. कश्मीर हो या कन्याकुमारी, भारत माता एक हमारी. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. अतिथींना विनंती आहे सर समोर एक फोटो काढायचा आहे. प्लीज या सर, या मानसी या, अनिकेत या, कमलेश या, अजित माने, अनिकेत भाई, डॉक्टर जोशी मागे नका राहू, प्लीज या. स्नेहालय की कामना, मानसग्राम की कामना, हम पूरे विश्व की कामना, सद्भावना, मनोयात्री की कामना, सद्भावना, श्रद्धा की कामना, सद्भावना. थँक्यू. मित्रांनो प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. हे आहे वटवाणी सर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि वटवाणी सरांचं स्वतःचं प्रोजेक्ट कर्जतला आहे. मी तिथे पण जाऊन आलेलो आहे एकदा.
स्वागतम सुस्वागतम ड्यू टू सायकॅट्रिक इलनेस ते रस्त्यावर येतात आणि ही त्यांची यात्रा अनेक वर्षानुवर्ष चालत राहते, म्हणून आम्ही त्याला मनोयात्री असं या पेशंटना आम्ही म्हणतो. आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणून हा स्नेहश्रद्धा प्रकल्प 5 वर्षापूर्वी सुरू झाला. याचं मुख्य उद्दिष्ट यांना व्यवस्थितरित्या बरं करणे, म्हणजे सायकॅट्रिक उपचार करणे आणि त्यांना बरं झाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये रियुनाईट करणे, हा मेन उद्देश हा या प्रकल्पामागचा आहे. आणि मला सांगायला इथे अतिशय आनंद होतो की गेल्या 5 वर्षामध्ये 400हून अधिक रुग्णांना आम्ही त्यांच्या घरी आज पोहोचवू शकलो. मध्ये तो कोंडून होता, मी त्याला सगळ्या गोष्टी त्या एकच रूम मध्ये पुरवल्या जात होत्या. घरच्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि इतकी वाईट अवस्था त्याची होती. त्या गावातल्या एका व्यक्तीला त्याची दया आली म्हणून आमच्या समन्वयकांशी त्यांनी संपर्क केला आणि तो पेशंट अल्टिमेटली स्नेहश्रद्धा फाउंडेशन इथे आपल्या इथे दाखल झाला आणि तोही आता उपचार घेतोय आणि त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. हजार शब्द जे सांगत नाहीत ते रंगाची एक रेषा बोलून जाते आणि तेच आपण भिंतीवर बघतो आहोत. मन करारे प्रसन्न असा जो मंत्र वाटवाडी सरांनी दिला होता, त्यातून बरे झालेले रुग्ण. मैं शुक्रगुजार हूँ आप सब लोगों का, खासकर गिरीश कुलकर्णी आई एम सो हैप्पी दैट यू गॉट मी. आई एम सो मन फूले नहीं संभाला. क्या बताऊं, कहाँ राजा भोज कहाँ कर दो दिल्ली. तो अभी सवाल ये उठता है, आप सब जो पीछे बैठे उनको बता दो कि मैं गिरीश कुलकर्णी से टोटली 4 बार मिला और नीरज कर्णिकर से टोटली 3 या 4 बार मिला. बट कोई भी मुझे पूछे कि काम अच्छा कहाँ चल रहा है, तो बोलता हूँ देखो अहमदनगर जाओ, अहिल्यानगर जाओ और गिरीश कुलकर्णी का में जहां पर भी मेरी पहचान बोलते आपको कोई अच्छा सेकंड जो मतलब नीरज कर्णिकर है, जाओ अहिल्यानगर. मेरी सोमनाथ गर्गे जी से दूसरी बार मुलाकात हुई आज. कोई कहता पुलिस में कोई अच्छा है, बोला यार एक बार सोमनाथ गर्गे से मिलो ना. दैट इज द ब्यूटी ऑफ गुड वर्क एंड गॉड ब्रिंगिंग गुड पीपल टुगेदर. भगवान ने हम सबको साथ बुलाया. भगवान ने हम सबको नहीं, हमारे पीछे जो रहे हमारे पिछली पीढ़ी उनको भी हमारे साथ जोड़ा हुआ. आखिर मैं और गिरीश कुलकर्णी किससे प्रभावित हुए? मैं और गिरीश कुलकर्णी प्रभावित हुए बाबा आमटे से. नीरज कर्णिकर किससे प्रभावित हुए? वो प्रभावित हुए अपने पिताजी से. अभी आज मैंने बात की तो पता चला उनके दादाजी जो और ज्यादा सोशल वर्कर थे. सो दैट इज हाउ गुडनेस कंटिन्यूज. मदर टेरेसा का मानना है कि अक्सर हमें लगता है कि हम जो कर रहे हैं समाज के लिए वो एक बूंद है, लेकिन हम समुद्र से वो बूंद निकाल दें, समुद्र कम कर जाएगा. वैसे ही नीरज कर्णिकर, गिरीश कुलकर्णी जैसे लोग आप अहिल्यानगर से निकाल लो, अहिल्यानगर की समुद्र में कमी रहती है. ये मेरा मानना है. अब बाबा आमटे किससे प्रोत्साहित हुए? बाबा आमटे विनोबा भावे से प्रोत्साहित. विनोबा भावे किससे प्रोत्साहित हुए? गांधी जी से प्रोत्साहित. ऐसे करके चलते पीढ़ी 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 चलती है. और हमें यह सोचना है कि हमें आज नसीब की बात है, देखो कि हम सबको गौतम बुद्ध की मूर्ति मिली. बाबा साहब आंबेडकर जिन्होंने संविधान लिखा, उन्होंने एक किताब लिखी द बुद्धा एंड धम्म, जिसमें लिखा है कि लोग विभिन्न लेवल्स में पैदा होते हैं. कोई अमीर पैदा होता है, कोई गरीब पैदा होता है, कोई अक्लमंद पैदा होता है, कोई बिना अक्ल के पैदा होता है, कोई
शहर में पैदा होता है, कोई गांव खेड़े में पैदा होता है, लेकिन हमें सबको हमारे सर्वाइवल के लिए, हमारे एग्जिस्टेंस के लिए लड़ना पड़ता है। अब इस लड़ने में अगर हम यह विभिन्न लेवल्स का पालन करें तो जो सबसे कमजोर है वो दीवार की तरफ धकेला जाएगा। और मुद्दा ये होता है कि क्या ये सही, क्या ये मायने। और मैंने जब से वो किताब पढ़ी मुझे लगा कि ये सही नहीं है, और उसमें प्यार कहां है, मोहब्बत कहां है, नेकी कहां है, बलिदान कहां है, सब कुछ नहीं है। तो हमें उस क्षेत्र के लिए कुछ करना चाहिए, जो कि आज की तारीख में गिरीश कुलकर्णी कर रहे हैं। रावण के 10 बुक थे, गिरीश कुलकर्णी के 10 बुक, 10 लाइनों में वो पता नहीं कहां वो कितने काम कर रहे हैं। Unbelievable. So that is what takes it forward. That is what takes it forward. मैं गए 6 महीने थोड़ा उदासी से गुजरा था, मेरी तबीयत थोड़ी नरम थी, तो मैंने मेरे पत्नी से कहा यार अभी गिरीश कुलकर्णी को मिलना बड़ा अर्जेंट है, और तभी उसका गिरवा। तो बोला जाओ अभी आप जाओ, ठीक हो क्या जाओ। तो गिरीश कुलकर्णी is making me all right. तो नीरज कर्णिकर is making me all right. So that is the power of goodness, जो कि हमें आगे लेके जाना। आपको पता नहीं कितने लोगों को पिछले जो बैठे हैं वो यंगस्टर्स को पता होगा, विनोबा भावे जेल में थे 1930 में। तब इंडिया की हालत बड़ी गंभीर थी, तो उन्हें लगा कि पूरे जेल में जो लोग हैं उसे प्रोत्साहित करने के लिए मैं गीता पर दर इतवार को एक भाषण डिस्कस करूं। तब उसी जेल में मौजूद था सानी गुरुजी। 28 अगस्त 1930 to February 1931, every Sunday there was a discussion on that अध्याय of गीता, और सानी गुरुजी वो लिखते गए, और फाइनली वो पुस्तक बनी टॉक्स ऑन द गीता बाय विनोबा भावे। और वो पुस्तक 1930 में जो बनी थी, वो पुस्तक मैंने 2020 में पढ़ी जब कोविड था, और मैं प्रभावित हो गया। तो नेकी उसे कहते हैं कि फाइनली नेकी फाइंड्स इट्स वे, अपना पग वो अपने आप निकालती है। और आज यहां पर मुझे लगता है कि स्नेहालय के थ्रू, श्रद्धा के थ्रू, जो भी है हर एक माध्यम के थ्रू, फाइनली वी आर ट्राइंग, हम कोशिश कर रहे हैं उस नेकी को रिफ्लेक्ट करने को, जो कि विनोबा भावे ने फरवरी में 1930 में कहा। यह एक कोशिश है, मैंने मानता हूं कि सक्सेस में बदली होगा, पर कोशिश भी अक्सर बहुत हो जाती है। क्या जरूरी नहीं कि हम में से किसी को कोई अवार्ड मिले, या ये जरूरी नहीं कि हमारा नाम फेसबुक पे आए या इंस्टाग्राम पर आए और लोग हमें लाइक्स दें। बट मुद्दा ये होता है कि कल हम गुजर जाए और भगवान रूबरू हमारे सामने में, और भगवान हमसे पूछे कि आपने क्या किया है, पूरी जिंदगी आपने किया है, तो हम कह सकते हैं कि देखो यार न्यायालय था, उसमें हम थोड़े भागीदार थे, नीरज कर्णिकर भागीदार थे, अच्छा है कहीं ना कहीं पर हमने थोड़ा योगदान देने की कोशिश तो अक्सर हमारे लोग पूछते हैं कि आप क्या काम करते हैं क्या। तो मुझे एक उदाहरण याद आता है, हमारे एक सोशल वर्कर थे शानी अख्तर करके, वो गए पेशेंट रिकवर को लेकर के बिहार में गए। वो लड़का जो था अपने माँ बाप का इकलौता लड़का था, उसकी माँ क्योंकि वो बच्चा बिछड़ गया था, उदासी में चले गए, उसने खाना खाना बंद कर दिया, और मेरे सोशल वर्कर और पेशेंट गांव में पहुंचे, उसके 4 घंटे पहले वो मां गुजर गई। तब सब गांव वाले बोले कि देखो यार काश ये 4 घंटा पहले आता तो मां बच जाती शायद। तब फिर सब लोगों ने, पूरे गांव वालों ने ये किया कि नहीं यार, क्योंकि बेटा आया है, और हम, क्योंकि वो परिवार हिंदू था, तो उन्होंने कहा कि देखो अगर बेटा अपने माँ की चिता को आग लगाएगा तो उसकी माँ की आत्मा को शांति मिलेगी। और उस बेटे ने उस माँ की चिता को आग लगाई, और पूरा गांव जो है उम्र पर सब लोग रो पड़े, सरपंच ने तो हमारे सोशल वर्कर के पांव छुए, सब लोग ने ये कहा। और तब जब सोशल वर्कर ने मुझे फोन किया तो मैं भी रो पड़ा, और मुझे तब लगा कि सूरज, चंद्रमा, सितारे, वो एनजीओ, वो सोशल वर्कर, वो माँ और वो बेटा, हम सब अलाइन थे, ये होना ही था। और इसे अद्भुत कहते हैं, और इसे नेकी का उपयोग कहते हैं।
और इससे नेकी का प्रभाव, यह एक सोच है, हो सकता है मैं गलत हूं, लेकिन सोच ही हमें आगे ले जाती है। और हम अगर ऐसे लोगों से जुड़े हैं, नीरज कर्णिकर और गिरीश कुलकर्णी सर से, अभी जैसे कि आर्किटेक्ट था, मुझे याद है मैं वो आर्किटेक्ट से मिला था, आर्टिस्ट में, हाँ मुझे याद है मैं आर्किटेक्ट से मिला था 4 साल पहले। तब मैंने कहा था उनसे कि देखो एक दिन आएगा जब यही स्नेह श्रद्धा से आगे निकल जाएगी और पूरे महाराष्ट्र में प्रभावित करेगी। यह सोच देखो आज यहां तक है, और इन्होंने ऐसा जबरदस्त माहौल बनाया और ऐसा जबरदस्त ये बनाया, मुझे खुद लगता है अरे यार काश मैं इनसे पहले मिला करता, ये मुझे डिजाइन दे। दैट इज द पावर ऑफ गुडनेस। हम उस राज्य में हैं जहां पर विनोबा भावे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, निर्मला देशपांडे जैसे लोग पैदा हुए, लोकमान्य तिलक जिन्होंने कहा कि हमें अपने परिवार से आगे हमें अपने देश का सोचना चाहिए और देश के आगे हमें भगवान का सोचना। ऐसे पवित्र माहौल में हम पैदा हुए, हम रह रहे हैं, तो ये हमारा सौभाग्य भी है, ये हमारी खुशी के लिए माहौल है, और ये हमें और उत्सुक करता है, प्रभावित करता है कि हम नेकी की तरफ और आगे बढ़े। मेरी उम्मीद है, मेरी आशा है, मेरी अपेक्षा है, मेरी प्रार्थना है, आप सब जो यंगस्टर्स पीछे बैठे हैं कि आप यहाँ आते रहें, आप यहाँ पेशेंट्स के साथ घुल मिल जाएं, आप लोगों का दर्द समझें। हम ऐसे देश में रह रहे हैं जहां पर 37% ऑफ द पॉपुलेशन, 37% ऑफ द पॉपुलेशन इज बिलो द पॉवर्टी लाइन, बीपीएल के नीचे। और बीपीएल क्या है? 32 रुपीज अ डे इन रूरल इंडिया इज बीपीएल। सो लोग जो है 960 रुपए के नीचे 37% ऑफ पॉपुलेशन है। हम ऐसे देश में रह रहे हैं जहां पर 11 करोड़ पीपल आर ट्राइबल्स, 27 मिलियन पीपल आर फिजिकली हैंडीकैप्ड, 17 करोड़ लोग मानसिक बीमार हैं। अगर ऐसे देश में हम रह रहे हैं तो हमें एक मौका दिया है भगवान ने कि हम उनके लिए कुछ करें, और इससे बड़ी आपको जगह कहीं मिलेगी नहीं प्रोत्साहित होने की, योगदान करने की और आगे बढ़ने की। मेरी उम्मीद है कि यहाँ पर सब अहमदनगर में जितने सारे कॉलेजेस हैं वो अपने अपने स्टूडेंट्स को यहाँ लाए, एनएसएस कैंप्स रखें और आगे और इस नवी पीढ़ी को एक दिशा दें। इसी प्रार्थना के साथ मैं मेरे शब्द खलास करता हूँ। आई एम सो हैप्पी अगेन, इट इज कमिंग विद हेल्प। क्या बात है, क्या बात है। देखो ऐसा है, तो पूछते कि इनमें क्या बात है जो किसी और में नहीं। तो मैं अक्सर कहता हूं कि देखो यार, मैं तो हर एक जगह जाकर के प्रोत्साहित करने की कोशिश करता हूं, लेकिन ये पहला बंदा है जिससे मैं पहली बार मिला और उसने डन कर दिया, और ये पहला साइकियाट्रिस्ट है जिससे मैं पहली बार मिला और उसने डन कर दिया। इत्तेफाक की बात है कि दोनों एक ही जगह पे, दोनों पूरा पश्चिम दोनों एक साथ आकर के अहिल्यानगर जिंदाबाद हो गए। सो आई एम ग्रेटफुल, मैं शुक्रगुजार हूँ इन दोनों का, इन्होंने मौका दिया आज यहाँ आकर के और इतना मान सम्मान इज्जत दी। देर में मुझे लगता है मैं इनसे प्रोत्साहित हूँ, ये प्रोत्साहित हुआ नहीं मुझे पता नहीं, बट मैं तो इनसे बड़ा प्रोत्साहित। थैंक यू वेरी मच, थैंक यू। तर मित्रांनो, स्नेहालयचा प्रसाद आज आम्हाला लाभतोय। आम्ही इथे सगळे बसायला ज्या वेळेला बसलेले आपण बघू शकता, सगळे लोक एकसाथ इथे बसलेले। तर मित्रांनो, आमचा प्रसाद खाऊन झाला आहे। आता आम्ही एक धावती भेट, मुख्य प्रोजेक्ट जे आहे स्नेहालयचं हेडक्वार्टर जे आहे ते चकुली आहे, त्या निमित्ताने पटकन बघून घेतो चालतीवर आणि लगेच नाशिकला निघतो, कारण आम्हाला 5 वाजेच्यात नाशिकला पोहोचायचं आहे। तर आता इथून आम्ही निघतोय। अतिशय जबरदस्त असा अनुभव आजचा। मित्रांनो, खरं तर आज वेळ नाही आहे, पण तरी एक धावती छकुली आहे बरोबर, तर तिला एक धावती भेट स्नेहालयचे हेडक्वार्टर जे हेड ऑफिस आहे त्याची तिथे आम्ही आलो आहे। तर हे स्नेहालयचं मेन ऑफिस आहे, इथं
तर फक्त पटकन आम्ही जाणार. आणि ऋतुजा मॅडम सांगितलं ना ग, अरे यार ते गाड्यांची एंट्री बिंट्री. तर मित्रांनो, आता आपण स्नेहालयामध्ये आहोत. काय एक्सपेरिमेंट विथ द लाईफ मग. तर आता तू आनंद घे पहिले याचा, सगळ्या मौसमचा. इथं भावे सरांबरोबर मी आलो होतो बाळा. हे हां नाही, मी भावे सरांना नाही काहीतरी निमित्त आलो होतो आम्ही. इथं पुढं गाडी अलाउड आहे का नाही काय माहिती. हे बाई ही स्कूल आहे. हे समोर जे आहे ना, हे हेड ऑफिस आहे त्यांचं. कुठे हे जे आहे ना, हा नंतर आलं. हे बाई हे मेन ऑफिस आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग ही आमिर खानने दिलेली. ही बाळकृष्ण आमिर खानने दिलेली बिल्डिंग कोणती? ही ना. हा ही बिल्डिंग आहे ना 3 मजली, ही आमिर खानने दिलेली. आणि हे त्यांचं मेन ऑफिस आहे. आणि हॉस्पिटल मला वाटतं इकडे. अरे लयच जबरदस्त, लयच जबरदस्त. आणि खूप मोठं आहे बरं काय. मला हा कुठे हा म्हणजे बाबा तुझे हो बाबा. इथं काय किड्स झोन, इथं काय गुणीजन भवन. चलो. तर मित्रांनो, ही शाळा आहे स्नेहालयाची शाळा. आणि इकडं हॉस्पिटल आहे. आता आम्ही हॉस्पिटलकडं चाललो आहे. सगळीकडं इतकं जबरदस्त काय काय आहे ना, हे फिरायलाच आहे ना. हे बाई लाकूड पाय किती भारी लावून ठेवलं. हे स्नेहालयाचं हॉस्पिटल आहे. हे बघा, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल रिसर्च सेंटर. तर मित्रांनो, स्नेहालयाच्या हॉस्पिटलला आता आपण उभे आहे. आणि आपल्यासोबत आहे देशपांडे सर. आणि देशपांडे सरांमध्ये पण नाशिकचा कुठेतरी जीन्स आहे. तर सर सांगा हॉस्पिटलबद्दल. हे स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आहे. हे एकूण 50 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचा सुरू करण्यामागचा उद्देशच होता की अल्पदरामध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सर्वसामान्य जनतेला मिळाव्या, या दृष्टिकोनातून या हॉस्पिटलची सुरुवात झाली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सध्या ज्या आपण सुविधा देतो आहोत त्या आहे जनरल मेडिसिन आहे, डेंटल आहे, ॲप्थॉमॉलॉजी आहे, स्किन आहे आणि ENT आहे. या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या अगदी अल्पदरामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण पोहोचवण्याचा आपण इथून प्रयत्न करतो आहोत याच्यामध्ये. याचबरोबर त्या ठिकाणी आपण याच्या माध्यमातून स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र पण आपण चालू केलेलं आहे. की स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र असं की ज्या रुग्णांना 24 तास देखरेखीची गरज असते, जसं पॅरालिसिसचे पेशंट झाले, डिमेन्शियाचे पेशंट झाले, ॲक्सिडेंटलचे पेशंट झाले, तर अशा लोकांना अल्पदरामध्ये निवासाची व्यवस्था, मेडिकलची फॅसिलिटीज, नर्सिंग स्टाफची फॅसिलिटी, त्याचबरोबर केअरटेकरची फॅसिलिटी, या सगळ्या आपण अल्पदरामध्ये उपलब्ध करून देतो. फक्त त्यांना लागणारं जे काही मेडिसिन आहे आणि त्यांना ज्या लागणारं जे काही कन्झ्युमेबल लागतात तर ते त्यांच्या नातेवाईकांना आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या अगदी अल्पदरामध्ये आता आपण या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण देत आहोत त्याच्या माध्यमातून. आणि मेजर आजार जे असतात जसे आजकाल किडनी किंवा नाही, इथे आपण फक्त प्राथमिक उपचार त्यांना देतो तशा पेशंटला. कारण की आपल्याकडे IPD, OPD, त्याचबरोबर त्या ठिकाणी ICU सेटअप वगैरे ह्या सगळ्या अवेलेबल आहेत. पण तसे स्पेशलिस्ट डॉक्टर नसल्या कारणामुळे आपल्याला त्यांना भविष्यात सुरू होऊ शकतील. पण आता सध्या आपण त्यांना प्राथमिक उपचार इथे करून त्यांना पुढच्या उपचारासाठी स्पेशलिस्टकडे आपण रेफर करतो. या ठिकाणी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट्स असतात त्याच्यामध्ये. जसं आपल्याकडे मेडिसिनसाठी, जनरल मेडिसिनसाठी डॉक्टर तेजस्विनी सोनवणे मॅडम आहेत, स्किनसाठी डॉक्टर आशुतोष गारुडकर सर आहेत, डेंटलसाठी डॉक्टर अतुल मडावी सर आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर त्या ठिकाणी ENTसाठी डॉक्टर श्रीकांत पाठक सर आपल्याकडे येतात याच्यामध्ये. ॲप्थॉमॉलॉजीसाठी डॉक्टर रावसाहेब बोरुडे, डॉक्टर अजिता शिंदे मॅडम, या सगळे जे
ही तज्ज्ञ लोकांची टीम आपल्याकडे आहे. त्याचबरोबर आपल्याकडे 24 तास डॉक्टरांचे मेडिकल ऑफिसरची अवेलेबिलिटी असते, 24 तास नर्सिंग स्टाफ आहे आणि त्याचबरोबर 24 तास आपल्याकडे केअरटेकर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त गुणवत्तापूर्ण सेवा सगळ्यांना. आणि ह्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे की सामान्य जनतेबरोबरच जे HIV सह जीवन जगणारे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्जरीची व्यवस्था इथे आपण उपलब्ध करून दिली की जे शक्यतो बाहेर अल्प प्रमाणामध्ये होते पण ते आपण तर आपण त्यांच्यासुद्धा सर्जरी म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील किंवा त्यांच्या डेंटलच्या शस्त्रक्रिया असतील, त्यांच्या ENTच्या शस्त्रक्रिया असतील, ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आपण ट्रीट करतो आणि त्यांना पण आपण इथून सुविधा त्या आपण उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ॲडमिट राहिलेल्या पेशंटला आणि पेशंटसोबत एका नातेवाईकाला कोणतेही फूड चार्जेस पेड करावे लागत नाहीत. सकाळचा एक वेळचा ब्रेकफास्ट, 2 वेळचं जेवण आणि 2 वेळचा चहा त्यांना अगदी मोफत दिला जातो. आणि पेशंटसोबत जो रिलेटिव्ह राहील त्याच्याकडून रेसिडेंटचे कोणतेही वेगळे चार्जेस आपण घेत नाही आहोत त्याच्यामध्ये. आणि एखाद्याकडे समजा जर पैसे नसतील, समजा आता आपण सांगितलं की बाबा कॅटरॅक्ट सर्जरी करावी लागणार आहे पण त्यांच्याकडे तेवढे पण आपण जेवढे सांगतो तर तेवढे पैसे जर त्यांच्याकडे नसतील तर आपण इथून पेशंटला रित्या हाताने न जाऊ देता आपण काही सामाजिक दानशूर व्यक्ती आहे त्यांच्या माध्यमातून फंड रेज करतो किंवा सामाजिक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून फंड रेज करून आपण त्यांच्या सर्जरी वगैरे त्याच्यासाठी तर स्नेहालय पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपण करून देतो. काही अडचण असो त्याचं उत्तर ह्या स्नेहालयामध्ये आहे. इथून रिकामा जात नाही, आलेला माणूस परत जात नाही. त्याला ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या संपूर्ण इथून हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण त्यांना देतो सर त्याच्यामध्ये. चलो, खूप मस्त भेट झाली देशपांडे सरांची. आणि जे पण नगरकर असतील ज्यांना पण काही अडचण असेल, कोणतीही अडचण लेकर बाळांच्या शिक्षणाची असो कोणतीही असो, एकदा स्नेहालयाला जरूर भेट द्या. वंदे मातरम. तर मित्रांनो, ह्या शाळेच्या मुलींना आता बघितलं आणि इथंच मी आता व्हिडिओ एंड करतो आणि बाय बाय. वंदे मातरम.